बघता नेमकं म्हणजे पर्वती आजूबाजूचा परिसर आणि तिथली पोलीस यंत्रणा करते काय? हो. स्वारगेट सारखा जो सातत्याने म्हणजे दिवसा जेवढी गर्दी असते तेवढीच रात्री सुद्धा तिकडे गर्दी असते. एवढ्या गजबजलेल्या परिसरामध्ये अशा पद्धतीची घटना घडते तेव्हा निश्चितपणे तिथल्या एकूण पोलीस व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह जास्त वाढायला लागतात. खरंय. सुषमाजी, दुसरी गोष्ट म्हणजे ही अत्यंत दुर्दैवी संतापजनक अशी घटना घडली. या घटनेचे काही तपशील हळूहळू समोर येत आहेत. मात्र सुरक्षा रक्षक तैनात असताना आणि जसं आता काही वेळापूर्वी वसंत मोरे सांगत होते 20-20 सुरक्षा कर्मचारी या ठिकाणी असताना तिथून हाकेच्या अंतरावर असा प्रकार घडतो आणि याच्याबद्दल कुणालाच काही समजत नाही, कुणीच त्याच्यामध्ये काही टोकायला जात नाही. किती भयंकर आहे हे? सर्वसामान्य हजारो प्रवासी रोज या ठिकाणी जातात. हे भयंकर तर आहेच आहे, मात्र ज्या महिला की ज्यांना अनिवार्य आहे एकटीने प्रवास करणं, हो. कदाचित त्यांच्या घरात कोणी नसेल, कदाचित काही गरजा असतील. बऱ्याचदा असं असतं की साताऱ्याला जर सकाळी 9-10 वाजता पोहोचायचं असेल तर पहाटेच्या वेळेला त्या बस स्टँडवर प्रचंड गर्दी असते. शक्यतो 4-5 वाजताची शिवनेरी घेण्यासाठी सुद्धा या महिला तिकडे थांबलेल्या असतात. हो. अशा वेळेला निश्चितपणे गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवणं आणि पोलिसांनी सुद्धा पुरेशी काळजी घेणं गरजेचं असतं. त्याच वेळेला डेपोची जी लोक आहेत त्या डेपो मॅनेजर आणि डेपोतल्या इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा ती जबाबदारी ठरते. परंतु स्वारगेटचा जर एकूण आपण परिसर नीट बघितला तर त्याचं जे कंपाऊंड आहे पूर्ण बसस्थानकाचं, ते कंपाऊंडही फारसं काही सुरक्षित नाही. त्यामुळे अनेक भौतिक गोष्टी सुद्धा याला कारणीभूत ठरतात. खरंय. धन्यवाद सुषमाजी, आपण ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. अत्यंत संवेदनशील अशी ही घटना आहे. रुपाली ठोंबरे सध्या आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत. रुपालीजी, ज्या प्रकारे अत्यंत संतापजनक अशी ही घटना समोर आलेली आहे, त्याच्या आता तपास सुरू आहे, आरोपी अजूनही फरार आहे. मात्र स्वारगेट सारख्या अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी जिथे सतत माणसांची वर्दळ असते तिथे सुद्धा महिला सुरक्षित नाहीत, हे या निमित्ताने समोर आलंय. कसं बघायचं आपण या सगळ्याकडे? मुळामध्ये जी आज पुण्यामध्ये बस स्टँडच्या ठिकाणी घटना घडली ही खरंच धक्कादायक आहे. हो. आणि ज्या ठिकाणी घटना